नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅलेंजिंग प्रश्न, आता चॅलेंजिंग प्रश्न हे कोणत्या परीक्षेसाठी महत्त्वाचे, तर चॅलेंजिंग प्रश्न हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत। मग ती मंथन असू दे, ITS असू दे, अभिरूप असू दे, स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल, या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असा चॅलेंजिंग प्रश्न हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आणि यातील काही उदाहरण आपण जर सोडवून घेतली तर आपल्या लक्षात येईल। आता हस्तांदोलन म्हणजे काय, आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, बेस्ट ऑफ लक देताना किंवा आपण एकत्र आल्यावर हाय हॅलो करताना आपण एकमेकांच्या हातात हात देतो, त्याला आपण हस्तांदोलन असे म्हणतो। मग आता आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। व्हिडिओला सुरुवात तर करतोय, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न, एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांची हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील। मग आता इथे एक आपण छोटंसं सूत्र वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला लगेच उत्तर काढता येईल। बघा सूत्र आहे, हस्तांदोलनचं सूत्र बरोबर n हे आपण एका संख्येसाठी घेतले, कोणतीही संख्या असू दे, पण इथे सूत्रामध्ये n कंसामध्ये n-1 अपॉन 2 म्हणजे छेद 2। आता बघा n म्हणजे दिलेली संख्या कोणती आहे, 20 आहे। मग एकूण किती जण आहेत त्या पार्टीमध्ये, 20 जण। कंस टाकायचे, याच 20तून 1 वजा करायचे आणि भागिले 2। आता बघा आपण काय करायचे, आता इथे 20 आहे तसं मी लिहून घेते। बघा इथे 20, इथे आता हे कंस सोडून घ्या, कंस 20 वजा 1 बरोबर किती येतं, 19 येतं। आता इथे काही नाही, कंसाच्या आत आहे म्हणजे इथे काय असतो, गुणाकार आणि छेद हे 2। आता बघा 2 ने याला भाग जातोय, तो भाग घालवून घेऊया, बे 1 बे, बेन 10 20। मग आपलं उत्तर काय आलं आता, 10 गुणिले 19। बघा 10 गुणिले 19, मग आपल्याला माहिती आहे 19 10 190। मग या 20 लोकांचं किती वेळा हस्तांदोलन होईल, तर 190 वेळा। दुसरा प्रश्न बघूया आपण। दुसरा प्रश्न बघूया, एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाने एकदा एकमेकांचे हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील। इथे पण आपण सूत्रांचा वापर करायचा आहे। हस्तांदोलनाचं सूत्र सारखं लिहिलं की आपलं पाठ होईल, n-1 डिवायडेड बाय 2। n म्हणजे किती संख्या आहे, एकूण 40, कंसामध्ये 40 वजा 1 छेद 2। मग आता इथे बघा 40 इथे गुणिले 40 मधून 1 गेला, बाकी आली 39 आणि छेद हे 2। आता भाग जातोय, भागलूया, बे 1 बे, बे 2 4, बे 0 0। मग आता राहिलंय काय, 20 गुणिले 39। मग आता बघा इथे हा 0 आहे, तो आपण काय करूया, इथे आहे तसा लिहून घेऊया। आता यात 92 18 हातचा आला 1, बेत्रिक 6 6 ने हा 1 हातचा 7, किती आलं उत्तर 780। मग या 40 विद्यार्थ्यांचे एकूण किती वेळा हस्तांदोलन होणार आहे, तर 480 वेळा, 780 वेळा हस्तांदोलन होणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, क्रिकेटच्या दोन्ही संघातील मिळून 22 खेळाडू आहेत, खेळ सुरू होण्याआधी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील। आता बघा सूत्र आहे n-1। बघा इथे खेळ झाल्यावर सुद्धा हस्तांदोलन केलं तरी चालतंय, मी इथे खेळ सुरू होण्याआधी घेतलेला आहे, या आपल्या वर्गातल्या मॅच आहे तसं आपण पकडून चालूया, ठीक आहे। मग इथे डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू n बरोबर किती आहे, 22। मग इथे लिहून घेतलं मी 22 आणि 22 वजा 1 छेद 2। बघा इथे 22 आहे तसं, 22 मधून 1 गेला, बाकी आली 21 आणि हे 2, भाग जातोय, भाग घालूया, बे 1 बे, बे 1 बे। आता राहिलं की इथे 11 गुणिले 21 यांचा गुणाकार, 21 1 21 हातचा आले 2, 21 1 21 22 23। मग उत्तर किती आलं, 231। मग हे 22 जे खेळाडू आहेत त्यांचं किती वेळा हस्तांदोलन होईल, एकमेकांचे एकदाच केले तरी 231 वेळा हस्तांदोलन होणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, परीक्षा हॉलमध्ये 50 विद्यार्थी एकत्र आहेत, परीक्षा सुरू होण्याआधी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन करणे म्हणजे एकमेकांना बेस्ट ऑफ लक दिले तर किती हस्तांदोलने होतील। मग सूत्र नेहमीप्रमाणे n-1 डिवायडेड बाय 2। किती विद्यार्थी आहेत, 50। मग 50 वजा 1 छेद 2। बघा इथे
50 गुणिले 50 मधून 1 गेला, बाकी आली 49 छेद हे 2. बे के बे, बे दुने 4, इथे 1 राहतो, बे पंचे 10. मग आपलं उत्तर किती येतं, काय राहिलं आता 25 गुणिले 49. यांचा गुणाकार करूया, इथे गुणाकार करूया. 25 9 225, 5 इथे 22 हातचा घेऊया. 25 चौक 100, 100 अधिक 22 122, म्हणून मी हे 122 येते. मग आपलं उत्तर किती येते 1225. मग या 50 विद्यार्थ्यांचं किती वेळा हस्तांदोलन होणार आहे तर 1225 वेळा. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हस्तांदोलन यावर आधारित काही उदाहरणे स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.